सुवर्ण महोत्सवी मराठी साहित्य संमेलन 1974 साली इचलकरंजीमध्ये झालं होतं। वस्त्रनगरीत पुन्हा एकदा त्या स्मृती जागवल्या जाणार आहेत। 26 डिसेंबर रोजी राजवाडा दरबार हॉलमध्ये सुवर्ण महोत्सवी स्मृती जागर कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय, अशी माहिती स्वागताध्यक्ष माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। इचलकरंजीत 1974 साली महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली सुवर्ण महोत्सवी साहित्य संमेलन पार पडलं होतं। या साहित्य संमेलनाला येत्या 26 डिसेंबरला 50 वर्ष पूर्ण होत आहेत। यानिमित्त त्या संमेलनाच्या स्मृतींचा जागर करण्याचा निर्णय शहरातील साहित्यप्रेमींनी घेतलाय। त्यानुसार 26 डिसेंबरला सुवर्ण महोत्सवी स्मृती जागर कार्यक्रम घेतला जाणार आहे। 98व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आलं असून साहित्यकांसह साहित्यप्रेमींनाही निमंत्रित केलं जाणार आहे। विशेष म्हणजे इचलकरंजीतील सुवर्ण महोत्सवी साहित्य संमेलन आयोजनात कार्यरत राहिलेल्या 10 ते 12 जणांचा या निमित्तानं सत्कार केला जाणार असल्याचं स्वागताध्यक्ष आवाडे यांनी सांगितलं। 100वे साहित्य संमेलन इचलकरंजीत घेण्याबाबतचा ठरावही सुवर्ण महोत्सवी स्मृती जागर कार्यक्रमात केला जाणार आहे। पत्रकार परिषदेला दिलीप शेंडे, अशोक सौंदतीकर, सुषमा दातार, प्रसाद कुलकर्णी, ॲडव्होकेट स्वानंद कुलकर्णी, अशोक केसरकर, डॉक्टर SP मर्दा, पाटलोबा पाटील उपस्थित होते।